नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रणालीज किचनमध्ये. तर आज आपण बनवतोय वजरी मसाला, ते पण अगदी सोप्या पद्धतीने. चला, वजरी मसाला बनवण्यासाठी 2 कांदे, टोमॅटो, सर्व प्रकारचे मसाले, वजरी, तेल, आलं लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता एवढं सामान आपण घेतलंय. तर ज्यांना माहीत नसेल तर वजरी म्हणजे काय? तर वजरी म्हणजे बकऱ्याचं पोट, ज्याच्यामध्ये त्यांनी खाल्लेलं सगळं अन्न जमा होतं. त्यामुळे हे सगळं आपल्याला घरी साफ करायचं आणि दुकानातून घेताना पण साफ करून देतात ते. आपल्याला स्वच्छ धुवायचं आणि खास म्हणजे हे जे आहे ह्याच्यामध्ये जास्त घाण असते, त्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि ही चांबडी म्हणाल तर कशी निघते, तर ही आपल्याला कुकरमध्ये उकळून घ्यायची आहे तेल आणि मीठ टाकून. त्यामुळे ही चांबडी आपोआप निघते. तर आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. बघा असं घाण पाणी निघतं याचं सगळं आतून बाहेरून. तर इथे आपण आता कुकर घेतला आहे. कुकरमध्ये ही वजरी टाकायची आहे. तर आपल्याला याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं मीठ. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याच्या 4-5 शिट्या करून घ्यायच्यात. म्हणजे ही कातडी लवकर निघते आणि व्यवस्थित शिजतं पण. जर वजरी तुम्ही टोपात किंवा कढईत शिजवत असाल तर खूप वेळ लागतो आणि चांबडी पण पटकन निघत नाही आणि शिजत पण नाही. त्यामुळे कुकरमध्ये घेतलात की चांबडी पण पटकन निघते आणि शिजतं पण. तर आता कुकरचं झाकण लावून घेऊया आपण. कुकरच्या शिट्या होईपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊया. या. जर तुम्हाला वजरी बनवायची असेल ना, सर्वांचे दरवाजे बंद झाल्यावर बनवायला घ्या, नाहीतर संपूर्ण एरियामध्ये वास पसरेल. तर कुकरच्या 4-5 शिट्या झाल्यात. आता आपण गॅस बंद करूया. तर आता एका साईडला भाकरी बनवते, कारण का वजरी पावापेक्षा भाकरीसोबत चांगली लागते. तर आता आपण वजरी झाली आहे का बघून घेऊया. बघा, वजरी आपली व्यवस्थित शिजली की नाही बघूया. तर आपली वजरी व्यवस्थित शिजली आणि चांबडी पण पटकन निघते आणि वजरी साफ केल्यानंतरच पूर्ण सफेद दिसली पाहिजे, कारण का ह्याच्यामध्ये घाण असते आणि ती आपल्या पोटात जाऊ शकते. त्यामुळे हे वरची आपल्याला चांबडी काढायचीच आहे. काही जण ठेवतात, काही जण काढतात. तर अशा प्रकारे आपल्याला वजरी साफ करून घ्यायची आहे. बघा, पूर्ण अशी पांढरी शुभ्र दिसली पाहिजे आणि चांगली व्यवस्थित शिजली आहे पण. तर आपली वजरी साफ करून अशी पांढरी शुभ्र झाली आहे. हे बघा. तर वजरीचे आता आपण बारीक तुकडे करून घ्यायचे. शिजली आहे पण व्यवस्थित. बघा असं कापून घ्यायचं. तर एकीकडे आपली कढई चांगली तापली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. आता तेलामध्ये आपल्याला कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता टाकून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला तेलामध्ये कांदा टोमॅटो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आता यामध्ये टाकायचं 1 चमचा आलं लसूण. तर यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला. चिकन मसाला, तिखट मसाला, काश्मीरी पावडर, धना पावडर. हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण वजरी सगळी टाकून घेऊया. आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. तर आता आपली वजरी रेडी झाली, त्याच्यावर कोथिंबीर टाकूया. तर तुम्हाला वजरी मसाल्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.